खरं म्हणजे 23 मतांची आवश्यकता एकूण विजयासाठी आवश्यक आहे आणि ती मतं जी आहे ती आता मोजण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे. खरं म्हणजे बाद मतं शोधण्याचं काम पहिल्यांदा छाननी करण्यात आली आणि त्यानंतर आता प्रथम पसंतीचे म्हणजे जे पसंतीक्रम जो दिला गेलेला असतो त्यानुसार हे प्रत्येक मत हे चेक केलं जातं. प्रत्येक टेबलवर 25-25चे जे गठ्ठे तयार केले गेले ते प्रत्येक टेबलवर याची छाननी होते आणि त्यानुसार प्रत्येक मत वेगवेगळं तयार केलं जातं. उमेदवार निहाय ही मतं वेगवेगळ्या खात्यामध्ये टाकली जातात आणि त्यानंतर त्यांची मोजणी करून मग नंतर प्रथम पसंतीचा उमेदवार हा सर्वाधिक मतं कुणाला मिळाली आणि कमी मतं किती ज्या अनुक्रमानुसार मतं मिळालेली असतील त्यानुसार ती सगळी जाहीर करण्यात येतात आणि ज्यामध्ये सर्वाधिक मतं ज्याला मिळाली त्याला या ठिकाणी त्याचं नाव या ठिकाणी जाहीर करण्यात येतं. मात्र एकूण अजून ही सुरुवात आत्ताच या ठिकाणी झालेली आहे आणि मोजणीला सुरुवात झालेली आहे. 25-25चे गठ्ठे ज्या टेबलवर आहेत त्या पद्धतीनं यांची प्रत्येक उमेदवारानिहाय ही मतं आता टाकली जात आहेत आणि त्यानंतर मोजणीला सुरुवात होईल. निश्चित योगेश, या संपूर्ण प्रक्रियेबद्दल तुमच्याकडून अधिक माहिती जाणून घेत राहू. तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या तपशिलांबद्दल. आणि यानंतर अजून एक महत्त्वाची घडामोड समोर येते ती आपण बघूयात स्क्रीनवर. विधान परिषदेची निवडणूक पसंतीच्या मतांची मोजणी आता सुरू झाली आहे आणि थोड्याच वेळात आता निकाल हाती यायला सुरुवात होईल. 25-25 मतपत्रिकांचे 11 गठ्ठे तयार करण्यात आले आहेत आणि 23ची मॅजिक फिगर कोण गाठणार याचा उलगडा देखील पुढच्या काही मिनिटांमध्ये होऊ शकतो. थोड्याच वेळात विधान परिषद निवडणुकांचे निकाल हाती येणार आहेत आणि त्याचे ताजे सुपरफास्ट अपडेट्स तुम्ही झी 24 तास वरती पाहू शकणार आहात.